महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे। आज शेतकरी अक्षरशः जगण्याच्या झुंजीत उतरलाय। शेतकऱ्याला उत्पादन खर्च किलो मागे 10 ते 12 रुपये, पण बाजारभाव मिळतोय तो मात्र फक्त 1 ते 3 रुपये इतकाच। काही ठिकाणी तर कांद्याला बोली देखील लागत नाहीये। निर्णयांमुळे बाजारातील मागणी कोसळली आहे आणि त्याची थेट झळ बसते ती म्हणजे फक्त आणि फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यालाच। राज्यातील बाजार समितीमध्ये अनेक मंड्यांमध्ये शेतकऱ्यांच्या डोळ्यात संताप, वेदना आणि हतबलता दिसलेली पाहायला मिळते। धाराशिव जिल्ह्यातील भगवान साबळे या शेतकऱ्याने 2.5 एकरातून निघालेला तब्बल 600 गोण्या कांद्याला फक्त 1 रुपये किलो भाव मिळाल्याने संपूर्ण पीक जाळून टाकलं। ही फक्त एक घटना नाही, ही महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या मनातील जळजळती वेदना आहे। नांदगाव बाजार समितीत तर कांद्याला बोलीच न लावल्या गेल्यामुळे शेतकरी संतप्त झालाय। रुपये मी बोलते त्याची मागे तुम्ही चालायची सकाळी आवडत ना सकाळी तर सकाळी हा ना। मंडईत आवक प्रचंड पण खरेदीदार नाही अशी स्थिती पाहायला मिळते। शेतकरी मेटाकुटीला आलेत। पैठणमध्ये सुधाकर सुलतानी या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना थेट कांदा आणि 1 रुपया पत्रासह पाठवून निषेध नोंदवलाय। बीड जिल्ह्यातील नेकनूर येथे तर आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे। एका शेतकऱ्याने 41 पोते कांदा बाजारात नेला, त्यातील 20 पोते विकले गेले, मात्र हमाई, तोलाई, दलाली आणि इतर कपाती काढता हातावर उरले फक्त 519 रुपये। उर्वरित 21 पोते अजूनही बाजारात न विकताच पडून आहेत। आता यात शेतकऱ्याचा हा पराभव आहे का? तर अजिबात नाही, शेतकऱ्याला पराभूत करण्याचा प्रयत्न आहे। कांदा हा महाराष्ट्राचा कणा आहे, पण आज हा कणा मोडण्याची वेळ आली आहे। उत्पादन खर्च वाढतोय, उत्पादन भाव, बाजारभाव कमी होत आहेत आणि शेतकरी आर्थिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या कोलमडत चाललाय। या गंभीर स्थितीमध्ये आता शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रोहित पवार मैदानात उतरले आहेत। येत्या 18 मे 2026 रोजी ते लासलगाव येथे उपस्थित राहणार आहेत आणि शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत। तेथे ते शेतकऱ्यांशी चर्चा करून सरकारवर दबाव आणणार। सोलापूर जिल्हा घ्या, अहिल्यानगर जिल्हा घ्या, नाशिक जिल्हा घ्या, सातारा घ्या, सांगली घ्या, जिथं जिथं कांदा आज बनतो, पुण्यामध्ये त्या ठिकाणी घ्या, जिथं उगवला जातो, आज जो काही शेतकरी कष्टाचा कांदा जेव्हा मार्केटमध्ये घेऊन जात आहे त्यांना 50 पैसे सुद्धा भाव त्या ठिकाणी मिळत नाही। अतिशय दुर्दैवी परिस्थिती आहे। म्हणजे एका बाजूला शेतकऱ्याला भाव मिळत नाही, दुसऱ्या बाजूला खताच्या किमती तिथं वाढल्यात। त्यामुळे नाशिकला 18 तारखेला मी स्वतः लासलगावला त्या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी निफाडमध्ये तिथं जाणार आहे। आमच्यातले अनेक काही नेते मंडळी, कार्यकर्ते, पदाधिकारी शेतकऱ्याच्या वतीने तिथं सुद्धा कांदा या प्रश्नावर या सरकारला जाब विचारण्यासाठी तिथं आंदोलन करणार आहोत। नुकसान भरपाई, निर्यात निर्णय आणि स्थिर बाजार भावासाठी पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करणार आहेत। पण सर्वात मोठा प्रश्न कायम आहे, या आंदोलनानंतर सरकार जाग होणार का? शेतकऱ्यांच्या जखमा भरून काढणार का? की पुन्हा एकदा आश्वासनांचे ढोल वाजतील आणि शेतकरी मात्र अंधारातच राहतील? या संपूर्ण कांदा बाबतीत, अर्थात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथेबाबतीत तुम्हाला काय वाटतं? सरकारने काय भूमिका घ्यायला हवी? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच कांदा माहिती विषयक व्हिडिओसाठी ॲग्रोड्रीम मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।